नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज मी तुम्हाला 36 साईजचा फोरटक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। ब्लाऊजचं मेजरमेंट मी इथे तुम्हाला स्क्रीनवर देते, तुम्ही तुमच्या मेजरमेंट अनुसार कमी जास्त करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा, सर्वात अगोदर आपण अस्तरवर कटिंग करू आणि नंतर मेन कपड्यावर करू। तर बघा, हा अस्तरचा कपडा आहे, याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आणि याची डबल फोल्डमध्ये अशा पद्धतीने घडी टाकायची। तर बघा, अशा पद्धतीने मी अस्तरची घडी टाकलेली आहे आणि याच्यावर आपण सर्वात अगोदर ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकायचं। तर ब्लाऊजची तयार उंची होती 15.5, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतले मी शिलाई मार्जिनसाठी। तर इथे 16.5 वर मी मार्किंग केलं बघा। तर बघा, इथे आता आपल्याला घडीचं माप टाकायचं आहे। तर छाती आहे आपली 36 इंच, 36चा चौथा 9, 9 वर एक मार्किंग केली मी आणि 2 किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी। तर ही आपली 11ची घडी झाली बघा। तर दुसऱ्या साईडनेही मार्किंग करायचं उंचीचं अशा पद्धतीने, जे आपली उंची आहे दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने टाकायचं आणि ही एक रेष ओढून घ्यायची। अशा पद्धतीने एक सरळ रेष ओढून घ्यायची आणि अशा पद्धतीने हा कपडा डबल फोल्डमध्ये करायचा बघा। कपडा व्यवस्थित करून घ्यायचा। आता जो आपला खालचा पार्ट आहे त्याला 1 इंच परत एक्स्ट्रा वाढवायचं बघा। इथे खालच्या साईडने एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं, म्हणजे जो आपला खालचा भाग आहे तो वरच्या साईडने करायचा बघा अशा पद्धतीने। तर आता ज्या साईडने आपली बंद बाजू आहे आपल्याला त्या साईडने शोल्डरचं माप टाकायचं। तर शोल्डर आहे 5.5, गळा रुंदी आहे 2.5 इंच, तयार गळा उंची आहे 6 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलं, तर 6.5 वर गळा उंची टाकली मी। खालच्या साईडनेही 2.5 इंच घेऊन अशा पद्धतीने चौकोर बॉक्स तयार करायचा। आता या साईडने बघा आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंडा घेतला मी तर 6 इंच, अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। इथून बघायचं 5.5 वर आपलं बरोबर आलं का नाही मार्किंग। आता या साईडने अशा पद्धतीने जोडून घ्यायचं बघा फिटिंगच्या साईडने। आता मुंड्याच्या वरती इथे कोपऱ्यात 1.5 इंच घ्यायचं बॅक साईडच्या मुंड्यासाठी आणि फ्रंटच्या मुंड्यासाठी 1 इंच। तर असे 2 पॉईंट करून घ्यायचे। आता गळ्याला शेप देऊन घ्यायचं बघा, अशा पद्धतीने गोल शेप दिला मी गळ्याला। आता बॅक साईडच्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचा, नंतर फ्रंट साईडच्या मुंड्याला शेप द्यायचा बघा। तर दोन्ही साईडच्या मुंड्याला मी अशा पद्धतीने शेप दिला। आता इथे खालच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे। तर तयार क्रॉसपट्टी आहे 3.5 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले मी। दुसऱ्या साईडने 3 इंचावर पॉईंट दिला एक आणि अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला शेप देऊन घ्यायचा, थोडासा गोलाकार हे करत। हे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घेतले। आता बघा, आपल्याला इथं टक्सला पॉईंट टाकायचा। तर इथे टक्सला पॉईंट टाकला मी 4 इंचावर। आता या टक्सची उंची घ्यायची आपल्याला 3 इंच बघा। अशा पद्धतीने 3 इंच उंची घेऊन जोडून घेतलं आहे अशा पद्धतीने। आता या टक्स पॉईंटपासून अशा पद्धतीने 2-2 इंचावर एक पॉईंट द्यायचा बघा। अशा पद्धतीने 2-2 इंच घेऊन असे पॉईंट द्यायचे आणि या पॉईंटला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। हे 4ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायची। तर बघा, हे आपले 4ही पॉईंट निघलेले आहेत। आता आपल्या फ्रंटची आणि बॅकची पूर्ण मार्किंग कंप्लीट झालेली आहे। आपण आता ही कट करून घ्यायची। सर्वात अगोदर बॅकचा मुंडा कट करून घ्यायचा। फिटिंगच्या साईडने जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि आपल्याला बॅक पार्टची आणि फ्रंट पार्टच्या गळ्याची रुंदी ओळखू येण्यासाठी अशा पद्धतीने बॅक पार्टला थोडासा कट मारला गळ्याच्या साईडने, बॅक पार्ट साईडला उचलून ठेवायचा आणि फ्रंटच्या गळ्याची कटिंग करून घेतली बघा। फ्रंटच्या मुंड्याची सुद्धा कटिंग करून घ्यायची। जो एक्स्ट्रा होता खालच्या साईडने क्रॉसपट्टीच्या साईडने तो कट करून घ्यायचा, नंतर क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आणि अशा पद्धतीने मधातून कट करून घ्यायचं। आता जे आपण ही टक्सची मार्किंग केलेली आहे त्याला थोडंसं अजून डार्क करायचं आणि ही मार्किंग दुसऱ्या पॅटर्नवर अशा पद्धतीने उमटून घ्यायची बघा। अशा पद्धतीने थोडीशी थाप मारून घ्यायची आणि मार्किंग उमटून घ्यायची। मार्किंग अजून डार्क करायची दुसऱ्या पॅटर्नवरची। तर बघा, अशा पद्धतीने दोन्ही पॅटर्नवर मी मार्किंग करून घेतलेली आहे। आता हे पॅटर्न साईडला ठेवायचे। आता आपण बाहीची कटिंग करू बघा। तर हा कपडा आहे डबल फोल्डमध्ये उरलेला,
आणि याला अशा पद्धतीने 4 फोल्ड केलं. तर बघा बाहीची घडी घेतली मी 9 इंचाची. तर कपडा थोडासा कमी होता पण याच्यामध्येही ॲडजस्ट होऊन जाईल. तर बघा ज्या साईडने आपल्या कपड्याची बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला बाही लांबी टाकायची. तर बाही तयार आहे 9.5ची. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलं मी. तर 10.5वर मी ते बाही लांबी टाकली. ज्या साईडने आपल्या बाहीची ओपन बाजू आहे त्या साईडने आपल्याला 3 इंचावर डाऊन करायचं अशा पद्धतीने. इथे वरती 1 इंच आणि अशा पद्धतीने हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि बाहीला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा बघा. आता पुढच्या साईडने इथे आपल्याला दंडगेरचं माप टाकायचं. तर दंडगेर आहे 5.25 आणि त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी. आणि अशा पद्धतीने हे या पॉईंटपासून जोडून घ्यायचं. तर बघा आपली बाहीची आता कटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने बाहीची कटिंग करून घ्यायची. आता इथे आपल्याला या 2 इंचापासून इकडे हे 2 इंच घ्यायचं अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने बाहीला फोल्ड करायचं आणि साधारणतः अर्धा इंच मार्जिन घेऊन कट करायचं. म्हणजे आपला अर्धा इंचाचा खोल भाग निघतो बघा बाहीचा. अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे. तर आपल्या बॅक पार्टच्या गळ्याची कटिंग राहिली होती. तर आपण आता बघा गळा उंची घेतली मी तर 7 इंच बॅक पार्टची. गळा रुंदी 2.5 इंच. वरच्या साईडने ऑलरेडी आपण गळ्याची कट मारलेला आहे. अशा पद्धतीने चौकोर बॉक्स तयार करून गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा बघा. आता याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. तर बघा हा बॅक पार्टचा गळासुद्धा कट झालेला आहे. आता हे पॅटर्न अशा पद्धतीने कपड्यावर ठेवायचे आणि कट करायचे बघा. तर सर्वात अगोदर मी बाहीची कटिंग केली. तर हे सर्व पॅटर्न अशा पद्धतीने मेन कपड्यावर ठेवायचे आणि कट करून घ्यायचे. कपड्यावर जिथे जो पॅटर्न ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या. तर बघा पूर्ण पॅटर्न कटिंग करून घेतली मी मेन कपड्यावर. आता याची आपण स्टिचिंग बघू. फ्रंट पार्टची स्टिचिंग करत आहे. तर हे बॅक पार्ट आणि बाही साईडला उतरून ठेवली मी आणि त्या फ्रंट पार्टची आपण स्टिचिंग करू बघा. तर अशा पद्धतीने समोरासमोर पॅटर्न ठेवायचे अशा पद्धतीने आणि पूर्ण अस्तरवर अशा पद्धतीने अस्तरवर आणि ब्लाऊजच्या कपड्यावर शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे आपलं अस्तर मेन कपड्याला जोडून घ्यायचं. तर पूर्ण पॅटर्नवर अशा पद्धतीने मी शिलाई टाकून घेतली. एक्स्ट्रा कपडा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. अस्तर कुठेही कट नाही करायचं. फक्त जो एक्स्ट्रा कपडा आहे ब्लाऊजचा तोच कट करायचा. दुसरा पॅटर्नसुद्धा अशाच पद्धतीने रेडी करायचं. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा हे दोन्ही पॅटर्न मी अशा पद्धतीने रेडी केले. आता आपण जे टक्सचे निशाण केलेले आहेत तर अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची बघा. त्याच्यावर अशा पद्धतीने 2-2 शिलाई टाकून घ्यायच्या या 4 टक्सवर. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा. खूप छान अशी फिनिशिंगसुद्धा येते आणि ब्लाऊज पण खूप छान बसते कस्टमरला. तर अशाच पद्धतीने 4 टक्सला मी 2-2 शिलाई टाकून घेतल्या. दुसरे हे पॅटर्नवर सेम याच पद्धतीने टक्सवर शिलाई टाकून घ्यायच्या बघा. तर बघा दोन्ही पॅटर्न मी टक्स टाकून रेडी केली. आता हे पॅटर्न साईडला उतरून ठेवायचं. जे आपल्या क्रॉसपट्ट्या आहेत त्याला अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचं आणि क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडने 1/2 इंच मार्जिन घेऊन एक शिलाई टाकून घ्यायची. अशा पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची. आता अस्ताचा कपडा आतल्या साईडनं करून किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. आता अस्तरच्या पूर्ण कडेने शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसरी क्रॉसपट्टीसुद्धा रेडी करायची आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा दोन्ही क्रॉसपट्ट्या मी रेडी केल्या अशा पद्धतीने. आता ही क्रॉसपट्टी आपण फ्रंट पार्टला जोडून घ्यायची बघा. अशा पद्धतीने दोन्ही क्रॉसपट्ट्या समोरासमोर ठेवायच्या अशा पद्धतीने आणि जोडून घ्यायची बघा. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी पॅटर्नवर ठेवायची. साधारणतः अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची.
परत अशा पद्धतीने क्रॉसपट्टी खालच्या साईडने करायची आणि दाबटीप टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. तर दोन्ही पॅटर्नला मी क्रॉसपट्टी लावून रेडी केलं बघा. तर हे दोन्ही पॅटर्न एकमेकाला असं जोडून बघायचे व्यवस्थित आले का नाही. तर अगदी व्यवस्थित आली. आता हे पॅटर्न साईडला उतरून ठेवू. आपण आता बाही रेडी करायची बघा. तर तुमच्या बाहीला दोरी पायपिंगची अशी लेस आली असेल तर अशा पद्धतीने बाहीची स्टिचिंग करा बघा. खूप छान अशी फिनिशिंग येते. अशा पद्धतीने बाही ठेवायची, खालचा कपडा उलटा ठेवायचा आणि त्याच्यावर बाही ठेवायची आणि साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन एक शिलाई टाकून घ्यायची. बाहीला अशा पद्धतीने ओपन करायचं आणि बाहीच्या कडेने एक टीप टाकून घ्यायची. खूप छान अशी फिनिशिंग दिसते बघा. आता पूर्ण अस्तरच्या कडेने शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा रेडी करायची. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि सेम याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा रेडी करायची. तर दोन्ही बाह्या अशा पद्धतीने रेडी केल्या मी. आता ह्या साईडला उचलून ठेवायच्या. आता जो आपला बॅक पार्ट आहे त्याला अशा पद्धतीने रेडी करायचं बघा. तर बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचा आणि कमरेच्या कडेने साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन एक शिलाई टाकून घ्यायची. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता एक दाबटीप टाकून घ्यायची बघा. अस्तरचा कपडा आतल्या साईडने मुडपवायचा आणि कडेने एक शिलाई टाकून घ्यायची. आता पूर्ण अस्तरवर राऊंडवर शिलाई टाकून घ्यायची. आणि जो आपला एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता जो आपला पाठीवर टक्स असते तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा कपडा आणि 4 फोल्डमध्ये करायचा आणि टक्सचा पॉईंट काढून घ्यायचे. असे दोन्ही टक्सचे अशा पद्धतीने पॉईंट करून घ्यायचे आणि साधारणतः अर्धा इंच रुंदी आणि 4.5 इंच उंचीचा टक्स टाकून घ्यायचा आपल्याला पाठीवरला. दुसऱ्या साईडने सेम याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा. अर्धा इंच रुंदी आणि 4.5 इंच उंचीचा टक्स टाकून घ्यायचा हा. तर बघा दोन्हीही टक्स टाकून घेतले मी. आता हा आपला बॅक पार्ट जो आहे तो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर अशा पद्धतीने हे फ्रंट पॅटर्न उलटे ठेवायचे आणि शोल्डरवर साधारणतः अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. डबल टिप टाकायची. दुसऱ्याही साईडचं शोल्डर अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं. आता बघा जे आपला डाव्या साईडचा पार्ट आहे त्याला आपल्याला काचपट्टी लावायची बघा. तर साधारणतः 2 इंच रुंदीची मी पट्टी कट केली आणि अशा पद्धतीने खालच्या साईडने पट्टीला फोल्ड केलं आणि या पॅटर्नवर साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची. पट्टीला दाबटीप टाकून घ्यायची. पट्टीवर दाबटीप टाकून झाल्यावर पट्टीला अशा पद्धतीने आतल्या साईडने मुडपवायचं आणि पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. परत एक पट्टीवर अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आणि जी एक्स्ट्रा पट्टी आहे गळ्याच्या साईडने ती कट करून घ्यायची. आता दुसऱ्या साईडने आपल्याला बटन पट्टी लावायची बघा. तर 3 इंच रुंदीची मी ही पट्टी घेतली आणि ब्लाऊजच्या कपड्यावर अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. पट्टीला खालच्या साईडने पाव इंच फोल्ड करायचं आणि शिलाई टाकून घ्यायची. आता हे पॅटर्न जे आहे त्याला उलटं करायचं आणि त्याच्यावर ही पट्टी ठेवायची. साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची पॅटर्नला. पट्टीला असं डबल फोल्ड करायचं, परत एक फोल्ड करायचं आणि पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची बघा. अशा पद्धतीने बटन पट्टी जोडून घ्यायची. पट्टीच्या दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई टाकून घ्यायची आणि गळ्याच्या साईडने जो एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचा. आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकावर ठेवून बघायचे व्यवस्थित आले का नाही. ज्या साईडने एक्स्ट्रा होत आहे त्या साईडने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आता हे पॅटर्न सुद्धा चेक करून बघायचे फिटिंगच्या साईडने व्यवस्थित आले का नाही. जिथे कुठे कमी जास्त असेल ते कट करून घ्यायचे. आता हे पॅटर्न साईडला उचलून ठेवायचं. जे आपण बाही रेडी केलेली आहे ती बाही घ्यायची. अशा पद्धतीने एकमेकावर ठेवायच्या बाह्या आणि
असं एक मार्किंग करून घ्यायचं. जो आपला पुढचा भाग आहे त्याला मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने बाहीला डबल फोल्ड करायचं, म्हणजे 4 फोल्ड करायचं आणि बाहीचा सेंटर काढून घ्यायचा. बाहीचा सेंटर शोल्डरवर ठेवायचा अशा पद्धतीने आणि पूर्ण चेक करून घ्यायचं बाहीला आणि शिलाई टाकून घ्यायची. पूर्ण बाही ब्लाऊजला जोडून घ्यायची अशा पद्धतीने. बाहीला कुठेही खेचायचं नाही, खेचल्याने कमी जास्त होतं आणि बाहीला झोळ पडते बघा. तर अशा पद्धतीने एक शिलाई टाकून घ्यायची. परत फिटिंगच्या साईडने चेक करायचं हे दोन्ही पार्ट सेम आले का नाही. तर अगदी सेम आले बघा. आता बाहीवर डबल टिप टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा रेडी करायची बघा आपल्याला. तर दोन्ही बाह्या मी ब्लाऊजला लावून रेडी केल्या. बाही लावल्यावर फिटिंगच्या साईडने असं चेक करायचं व्यवस्थित आलं का नाही. तर व्यवस्थित आलं बघा. आता हा ब्लाऊजचा उरलेला कपडा घेतला मी आणि त्याला अशा पद्धतीने क्रॉसबंदी 1.5 इंचाची पट्टी कट केली मी. तर 2 पट्ट्या कट केल्या मी क्रॉसमध्ये. या पट्ट्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या. जिथे क्रॉस आहे पट्टीत ते कट करायची आणि पट्टीला डबल फोल्ड करायचं आणि पट्टीच्या पुढच्या बाजूने थोडं अर्धा इंच कपडा आतमध्ये मुडपवायचा आणि अशा पद्धतीने पट्टी गळ्याला साधारणतः 1/2 इंच मार्जिन घेऊन जोडून घ्यायची. जिथे गळ्याचा गोल आकार आहे तिथे अशा पद्धतीने कपडा दोन्ही हाताने गोल फिरवून घ्यायचा. तर अशाच पद्धतीने पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घ्यायची. तर पूर्ण पट्टी गळ्याला जोडून घेते मी अशा पद्धतीने. जिथे कुठे एक्स्ट्रा असेल कपडा तिथे कट करून घ्यायचा. तर ही शिलाई अशा पद्धतीने वरती करायची आणि ही पट्टी थोडीशी मुडपवायची आणि गळ्याच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची बघा. अशा पद्धतीने पायपिंग केली तर पायपिंग कधीच उलटी पडणार नाही बघा. जिथे गळ्याचा गोल आकार आहे तिथे दोन्ही हाताने कपडा असा फिरवून घ्यायचा. तर अशाच पद्धतीने पूर्ण गळ्याला पायपिंग करून घ्यायची. तर बघा पूर्ण गळ्यावर मी पायपिंग करून घेतली. जिथे एक्स्ट्रा होता ते कट केला आणि ही पूर्ण गळ्यावर अशा पद्धतीने पायपिंग करून घेतली. खूप सोपी पद्धत आहे ही पायपिंग करण्याची बघा. तुमची पायपिंग कधीच उलटी पडणार नाही अशा पद्धतीने पायपिंग केली तर. आता बघा हे पॅटर्न अशा पद्धतीने एकमेकावर ठेवायचे आणि सरळ बाजूने कडेकडेने एक शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही शिलाई टाकून घ्यायची. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर दोन्ही साईडने शिलाई टाकून घेतली मी. अशा पद्धतीने आता आपल्याला ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं आणि कडेने एक शिलाई टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने. तर ब्लाऊजच्या फिटिंगचे मी ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओ बघून तुमच्या ब्लाऊजची फिटिंग करू शकता बघा. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई टाकून घ्यायची. अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग केली तर फिनिशिंग ही खूप छान येते आणि ब्लाऊजसुद्धा खूप छान बसते मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.